नमस्कार, मी श्रोती राहुल. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. सर्व प्रकारच्या सरकारी सेवांची कागदपत्र आता व्हॉट्सअॅपवर घर बसल्या मिळणार आहेत. आपलं सरकार पोर्टलच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सर्व सेवा आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मिळणार आहेत. राज्य शासनानं हा मोठा निर्णय घेतलाय. आपलं सरकार पोर्टलच्या माध्यमातून सध्या राज्यात 1001 सेवा पुरवण्याचं काम सुरू आहे. त्यापैकी 997 सेवा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. श्री गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या उपस्थितीत तब्बल 17 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारांचं एकूण मूल्य सुमारे 33,768 कोटी रुपये असून त्यातून राज्यात सुमारे 33,483 रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 17 करार आपण केलेले आहेत. या 17 करारांच्या माध्यमातून जवळपास 34,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येते आहे आणि जवळपास 33,000 नवीन एम्प्लॉयमेंट ही महाराष्ट्रामध्ये जनरेट होते. गणेशोत्सव, होळी अशा विविध सणांनिमित्तानं कोकणवासीय कोकणात मुक्कामी जातात. त्यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी राज्य शासन मुंबई ते जयगड आणि मुंबई ते विजयदुर्ग रो सेवा सुरू करणार आहे. राज्याचे मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री नितेश राणे यांनी याबाबत माहिती दिली. भाऊचा धक्का ते जयगड 3 तास तर भाऊचा धक्का ते विजयदुर्ग 5 तासांचा प्रवास असेल. तर नेमकी काय सुविधा आहे जाणून घेऊया. यामध्ये इकॉनॉमी वर्गात 552 आसनांची व्यवस्था आहे. प्रीमियम इकॉनॉमीमध्ये 44, बिझनेस क्लासमध्ये 48 तर फर्स्ट क्लासमध्ये 12 प्रवाशांची क्षमता असणार आहे. तर या रो सेवेची क्षमता 50 चारचाकी 30 दुचाकींची आहे. कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी या आर्थिक वर्षात 500 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात घोषणा केली आहे. राज्यात कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात 2 वर्षांसाठी 500 कोटी रुपयांची तरतूद केली होती. पण आता या तंत्रज्ञानाचा फायदा आणि गरज पाहता हा निर्णय घेण्यात आलाय. बारामतीत आयोजित ऊस शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर या विषयावरील मार्गदर्शन आणि कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी अजित पवार बोलत होते. मुंबई ते जालना वंदे भारत एक्सप्रेस आता नांदेडपर्यंत सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात नांदेड ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा ऑनलाईन पद्धतीनं शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर झालाय. आतापर्यंत ही गाडी जालना ते मुंबई दरम्यान धावत होती, पण ही ट्रेन आता नांदेडहून सुरू झाली आहे. या ट्रेनमुळे नांदेड ते मुंबई प्रवास अवघ्या 9.5 तासात शक्य झालाय. ही गाडी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानानं बनवलेली आहे. यात आधुनिक सुविधा आणि आकर्षक रचना आहे. या गाडीला 20 डबे आहेत. 1440 प्रवासी बसण्याची सोय आहे. सगळीकडे गणेशोत्सवाची धूम असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय सर्वांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला. अपघात झालेल्या जखमी बाईकस्वाराला एकनाथ शिंदे यांनी ताफा थांबवत मदत केली. किसननगर इथल्या मंडळात गणपतीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे घरगुती 1.5 दिवसांच्या गणपतीच्या दर्शनासाठी जात होते. त्यांचा ताफा संध्याकाळी घोडबंदर रोडवर आला असता एका बाईकस्वाराचा अपघात झाल्याचं दिसून आलं. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे गाडीतून उतरले आणि अपघातग्रस्त तरुणाची विचारपूस करत होते. यावेळी शिंदे यांनी तात्काळ आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका पुढे घेतली आणि या तरुणाला त्या रुग्णवाहिकेत बसवून घोडबंदर रोडवरील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षानं महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये श्री गणेशा आरोग्याचा या विशेष मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली आहेत. मंडपांमध्ये किंवा जवळपास उभारण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये गणेश भक्त आणि स्थानिक नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते. आणि यासह महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. पाहत रहा TV9 मराठी.